हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच कंटिन्यू पुढे पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता श्रावण स्पेशल आहे म्हणल्यावरती काही ना काही श्रावण उपवासासाठी मी तर रेसिपी बनवते. तर सर्वात आधी पाहिलं असेल की तुम्ही ना, इथं मी घेतलेला आहे साबुदाणा 3 ते 4 तासांसाठी तर मी साबुदाणा जो आहे ना, तर भिजवून घेतलेला आहे. हातावरती दाबल्याच्या नंतर मऊसूत असा आपला साबुदाणा भिजला गेलेला आहे. आणि हे जे शेंगदाणे आहेत ना, 1 ते 2 वाटी आहे बरं का. त्याला मी लालसर होईपर्यंत ना शेंगदाणे असे भाजून घेतले ते. आता तुम्ही पाहू शकता. आपण काय करायचंय ह्याला जाडसर अशा पद्धतीने शेंगदाणे जे आहेत ना, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे ते. आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ना, तर डायरेक्टली आपण काय करूया, साबुदाणा भिजलेला आहे ना, त्याच्यामध्येच हे ॲड करून घेऊया. आता इथं हे घेतलेलं आहे हिरवी मिरची जवळपास 8 ते 9. ह्यालाही काय करायचंय मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचे. आणि हो, ह्याच्यासोबत मी चटणी बनवलेली आहे आणि कशा पद्धतीने ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आता जे आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ना, तेही आपण साबुदाण्यामध्ये ॲड केली आहे. त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली होती, तेही ॲड केलेली आहे. थोडीशी 1 ते टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे जिरा. त्याच्यासोबतच चवीपुरतं मीठ ॲड केले हो. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की बटाटे जे आहेत ना, तर त्याची साल वगैरे काढून इथं मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे. आता काय करायचं तेही आपण ह्या साबुदाण्यामध्ये ॲड करून घेऊया. आता काय करायचंय ह्याला ना पूर्ण एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचंय. म्हणजेच ह्याचं पीठ जे आहे ना, एकसारखं मळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला जी रेसिपी बनवायची त्यासाठी परफेक्ट अशी होईल. आणि हो, ही जी रेसिपी आहे ना, पूर्ण वेगळ्या पद्धतीची आहे बरं का. तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना, तुम्ही पाहिलं असेल की साबुदाणा म्हणलं की वडा म्हणलं की त्याचा गोल आकार येतो. तुम्ही तर थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की आपण आपल्या वड्याला नाही तर कोणता आकार दिलेला आहे. हो, इथं मी आपल्या वड्याला आकार दिलेला आहे ट्रायंगल. तुम्ही तर पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी घेतलेला आहे. आणि मग आपलं जे पीठ आहे छानपैकी भिजलं गेलेलं आहे ना, त्याच्यासाठी मी काय केले, हातावरती छानपैकी गोळा घेतला. इथं मी बटर पेपर घेतलाय. त्याच्याला थोडंसं ना पाण्याचा हात घेतलाय. जर तुम्हाला पाण्याचा हात नसेल घ्यायचा असेल, तर तुम्ही तेलाचा हात घेऊन हे जे वडे आहेत ना, छोटेसे ह्याचे ना थापटून घ्यायचे म्हणजेच आपल्याला जो आकार द्यायचा तशा पद्धतीने तो आकार तयार होईल. तर तुम्ही इथं पाहू शकता सुरीच्या सहाय्याने कशाप्रकारे इथं कट करून घेतले. आता मी एक व्हिडिओ तुमच्याशी दाखवलेला आहे, तर दुसराही तुम्हाला मी दाखवते म्हणजेच की काय चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. पण हा व्हिडिओ थोडासा फास्ट केलाय. अशा पद्धतीने तुम्ही कधी जर वड्यांना म्हणजे आकार दिलाय का? आणि हो दिला असेल तर मला ना नक्कीच कमेंट करून सांगा. तर तुम्ही पाहू शकता आपण ह्याच पद्धतीने ना भरपूर असे वड्या बनवून घेतलेले आहे. ऑलमोस्ट आपले जे वडे आहेत ना, भरपूर असे झालेले आहेत. तर चटणी बनवण्यासाठी तुम्ही तर पाहिलं असेल, की इथं मी काय केले, छोटी वाटी इथं मी घेतलेला आहे शेंगदाणे, सोबतच ओलं खोबरं जे आहे ना, 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हो, इथं मी काय केले 1 ते 1.5 जी लिंबू आहे ना, त्याचा रस काढून घेतलेला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून इतकंच ना, इथं मी घेतलेलं आहे साखर. साखरेने काय होतं, की खरंच खूप छान टेस्ट लागते. 1 ते 1.5 चमचे इथं टाकल्याच्या नंतर आपण काय करायचं जसं पाणी लागेल तशाच पद्धतीने ही चटणी जी आहे ना, तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, की जेणेकरून आहे ना, खूप अशी पातळ करायची नाही, गडगच ठेवायची. तुम्ही पाहू शकता जी कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आता चटणीला तडका द्यायचा त्यासाठी मी काय केलं तडका पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेतले आणि त्याच्यामध्ये ना मोहरी 1 टेबलस्पून इतके ॲड केली. थोडीशी म्हणजे काय केले, जो कढीपत्ता आहे ना तोही ह्याच्यामध्ये ॲड केलाय. थोडासा लाल झाल्याच्या नंतर आहे ना डायरेक्टली मी काय केले, एका बाउलमध्ये ना मी चटणी काढून घेतली आणि थोडासा त्याला तडका दिला. ही पहा आपली चटणी ना खूप सुंदरपैकी तयार झाली. आणि अशा पद्धतीची चटणी तुम्ही खरंच केली ना तर इतकी चविष्ट होती. आणि तुम्ही दुसरीकडे पाहू शकता आपले जे वडे आहेत ना अशा प्रकारे झालेले आहे. आणि हो तळल्याच्या नंतर तुम्हाला एक म्हणजे स्ट्रिक्ट सांगते, की अजिबात फुटणार नाही आणि कसलंही बॅटर त्याचं बाहेर येणार नाही. इथं आपण काय केलंय, तेल जे आहे ना छानपैकी गरम करून घेतले. आता 1 ते 2-3 असे जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील तेवढे इथे सोडायचे आहेत आणि हो, तळता येईन अशा पद्धतीने सोडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपले जे वडे आहेत ना क्रिस्पी क्रंची वगैरे झालेले आहे आणि त्याच्यासोबतच खूप टेस्टी असे पण झालेलं आहे. दोन्ही साइड त्याची क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि हो, तुम्हाला एक टिप सांगते, ज्यावेळेस आपण वडे बनवायला घेतो ना त्यावेळेस म्हणजे जो बटाटा असतो ना त्याचं जे प्रमाण असतो तो थोडासा कमी ठेवायचा आहे. बटाटा जास्त पडला
की आपल्या जी वडे असतात ना, त्यातून जी त्याचं बॅटर असतं ते बाहेर निघायला सुरुवात होती. कधी-कधी अंगावरतीही उडतं. त्यासाठी ही टिप्स आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हे फुल तयार झाले. मी फुल बनवलं नाही, तरीही त्याचे ऑटोमॅटिकली हे फुल तयार झाले आणि कशा पद्धतीने दिसते हे तुम्ही पाहू शकता. मला हे नंतर कळलं, की मी ज्यावेळेस आहे ना व्हिडिओमध्ये म्हणजे व्हॉईस ओव्हर करताना पाहिलंय, की हे कशा पद्धतीने ह्याचं फुल तयार झाले. मीच आश्चर्यचकित झाले, की अशा पद्धतीने आणि खरंच मला ना घरचे म्हणाले, की "अशा हे काय बनवलंय, की आम्ही कधी पाहिलंच नाही, की अशा हे आकार साबुदाण्याचा का होऊ शकतो का?" तर आत्ताही तुम्ही पाहू शकता ह्याचं ना जी फुल तयार झाले ना, खरंच खूप सुंदर वाटते. आणि हो, अशा पद्धतीचं नवीन काहीतरी बनवायला खरंच खूप मजा येते का नाही? आणि हो, प्रत्येक वेळेस आपण काय करतो, गोल आकारामध्ये वडे तयार झाले, संपला विषय. पण काही ना काही वेगळं केलं तर खरंच खूप छान वाटतं. तर तुम्ही पाहू शकता, आपले वडे जे आहे ना, कुठंही म्हणजे फुटलेले वगैरे नाही, त्याचं बॅटर बाहेर आलेलं नाहीये, पीठ त्याचं बाहेर आलेलं नाहीये. क्रिस्पी, क्रंची वगैरे झालेले आहेत. तर तुम्ही हे जो फर्स्ट आपण टाकून घेतले होते ना, ते छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेत. आता ह्याला काय करायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर तुम्ही इथं पाहू शकता आपले ऑलमोस्ट जेवढे आपण जे साबुदाणा वडे बनवलेत ना, तेवढे झालेले आहे आणि कशा पद्धतीने झालेत ते पण तुम्ही पाहू शकता. चटणीसोबत हे वडे ह्या श्रावण महिन्यात नक्कीच बनवा. चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता. सर्वात महत्त्वाचं खात राहा, हसत राहा. आपल्या चॅनलला जेवढं तेवढं सपोर्ट करत राहा आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. भेटूया अशाच एक नवीन छान-छान रेसिपी सोबत. बाय.